नागपूरमध्ये ठरवून हल्ला करण्यात आला होता असं फडणवीसांनी म्हटलंय। 3 डीसीपी दर्जाचे पोलीस जखमी झालेत। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू। 33 पोलीस जखमी झाले। एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला। 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे। 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत। 3घांना उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। असे एकूण 5 गुन्हे आहेत। 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल, हे देखील या निमित्ताने मी सांगतो।